नमस्कार मंडळी, आज मी एक साधी सोपी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहे ज्याचं नाव आहे पालक राईस। साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेला पालक, काही मी इथे खडे मसाले घेतले आहेत, तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, जिरं, स्टारफूल आणि जायपत्री। इथे वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, उभा चिरलेला कांदा आणि शिजवलेला भात। सगळ्यात आधी आपल्याला पालक प्युरी बनवून घ्यायची, त्याच्यासाठी आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे। इथे माझा पालक ब्लांच करून झालाय, तो मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला। याच्यामध्ये मी आता आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे, तसंच बर्फाचे 3 ते 4 खडे सुद्धा टाकणार आहे। बर्फाच्या खड्यांमुळे पालकाचा हिरवा रंग तसाच राहण्यास मदत होते। आता आपली पालक प्युरी रेडी झाली आहे, आपण भात बनवायला सुरुवात करूया। प्रथम एका कढईमध्ये तेल घ्यायचे, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले आणि उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की जी आपली प्युरी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगली परतून घेणार आहोत। आता आपल्या प्युरीला साईडने तेल सुटायला लागलंय, म्हणजे आपली प्युरी रेडी आहे। आता या प्युरीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सारखी करून घ्यायची आहे। आता जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली पालकाची प्युरी आणि राईस हे चांगलं मिक्स झालंय। आता त्याच्यावरती आपण एक लिंबू पिळून घ्यायचं आहे, भात सारखा करायचा आहे आणि एक चांगली 7 ते 8 मिनटं वाफ आणून द्यायची आहे। तुम्ही बघू शकताय की आपला पालक राईस रेडी आहे आणि त्याचा हिरवागार रंगसुद्धा तसाच आहे। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या लंच बॉक्सला देऊ शकता किंवा वन पॉट मील म्हणून बनवू शकता। थँक्यू।